आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तब्बल 10 वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 29 महानगरपालिकांचा फैसला होणार आहे। मतदान जे आहे ते सुरू झालेले आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची परीक्षा आज होणार आहे। 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यातील 29 महापालिकांसाठीचं हे मतदान आणि 15,000हून अधिक उमेदवार हे रिंगणात आहेत। मतदार राजा आज आपल्या मतदानाचा कौल हा मतदान पेटीत बंद करणार आहे आणि निकाल उद्या अर्थातच 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून माहितीच्या बहुमताचा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर राज्यामधल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे। तर विनायक डावरुंग त्याच्यानंतर चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आणि भूषण पाटील आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आमच्या सोबत आहेत। थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कुलाब्यामध्ये विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत 227 जागांसाठी आणि या ठिकाणी बहुरंगी आणि त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। बरोबर आहे ऋषाली, आपण जर पाहिलं तर प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते थंडावल्यानंतर आता खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाचा आजचा दिवस आहे। मतदान जे आहे ते पार पडतंय। सगळे मतदान केंद्र जे आहेत ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात। कुलाब्यातलं हे एक मतदान केंद्र आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिका निवडणूक 8 वर्षांनंतर होते, त्यामुळे उत्साह जो आहे तो राजकीय पक्षांमध्ये सुद्धा तेवढा मोठाच आपल्याला प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळाला होता। आता खऱ्या अर्थानं मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर 1,700 पेक्षा अधिक उमेदवार आपल्याला रिंगणात पाहायला मिळत आहेत। 1,33,00,000 पेक्षा अधिक मतदार जो आहे तो मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय। 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण काम जे आहे ते पाहतायत। त्यामुळे साहजिकच आहे संपूर्ण तयारी मतदान केंद्रावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते। 7:30 वाजता या ठिकाणी मतदानाला खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि ठाकरे बंधू अशी लढत जी आहे ती प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळाली होती। अनेक मतदान केंद्रावरती ही सगळी तयारी आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सगळ्या मशीन ज्या आहेत त्या बरोबर नक्कीच विनायक तुमच्याकडून अपडेट्स आहेत ते सातत्याने घेत राहणार आहोत। आता आपण थेट जाणार आहोत नाशिकला। नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत चंदन पूजाधिकारी। चंदन, जर आपण पाहिलं तर भाजप नाशिकमध्ये स्वतंत्र लढतीये। शिंदेची शिवसेना, अजितदादा यांची या ठिकाणी युती पाहायला मिळते आणि त्यासोबतच ठाकरे बंधू, काँग्रेस आणि शरद पवार एकत्र। त्याच्यामुळे या तीनही आघाड्यांमध्ये एक प्रकारे टफ फाईट जी आहे ती पाहायला मिळते। एकूण जागा आहेत 122। कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये? अगदी खरं तर वृषाली, गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये नाशिकमध्ये राजकीय वातावरण कसं तापलं हे आपण सगळ्यांनी बघितलं। अगदी ठाकरे बंधूंची पहिली राजकीय जाहीर सभा जी आहे ती नाशिकच्या अनंत कांदरे मैदानावर झाली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या देखील नाशिकमध्ये सभा झाल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी राजकीय वातावरण नाशिकमधलं पूर्णपणे ढवळून निघाल्याचं बघायला मिळतंय। अगदी 122 जागांसाठी 735 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी रिंगणात आहेत। अनेक बिग फाईट खरं तर नाशिकमध्ये म्हणता येतील, ज्यामध्ये सिडकोमध्ये सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर आणि भाजपनं ज्यांना तिकीट नाकारलं आणि जे अपक्ष उमेदवारी करतायत ते मुकेश सहाणे यांच्यामधला सामना जो आहे त्याच्याकडे नाशिकचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आपण सकाळच्या सुमारास बघतोय की मतदान केंद्रांवर तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। साधारण 7:30 वाजता मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र सध्या मॉक ड्रिल सध्या जी आहे ते या ठिकाणी सुरू आहे। इथले कर्मचारी, अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून सध्या मतदानाची एकूणच प्रक्रिया जी आहे तिची पूर्ण तपासणी केली जाते आणि त्याच्यामुळे 7:30 वाजता खऱ्या अर्थानं या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात। नक्कीच चंदन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। आता आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आमच्या सोबत आहेत। भूषण, जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये 81 जागांसाठी मतदान होतंय। जवळपास 10 वर्षांनी कोल्हापूर महानगरपालिकांच्या निवडणुका आणि या ठिकाणी पाहिलं तर 4 आघाड्या आहेत। टफ फाईट कोल्हापूरमध्ये।
नक्कीच कोल्हापूरची राजकीय परिस्थिती जर बघितली तर राज्यामध्ये कुठेही महायुतीचं गणित जमले नाही. मात्र कोल्हापूरमधील महायुतीच्या नेत्यांनी मात्र ते गणित जमवलं आणि एकत्रितपणे ही सगळी महायुती या निवडणुकीला सामोरं गेल्याचं बघायला मिळालं. आणि या महायुतीच्या विरोधात काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा पद्धतीचा थेट सामना आहे तो बघायला मिळाला. आणि त्यामुळे एकूणच सर्वपक्षीय नेते विरोधात सतेज पाटील असा एक वातावरण या कोल्हापूरमध्ये तयार झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. आणि अर्थातच त्याचा परिणाम आज मतदानामध्ये देखील दिसेल आणि मतदानाचा टक्का वाढेल असा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय. आता 7:30 वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार असली तरी आता या ठिकाणी सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज झाल्याचं बघायला मिळते. मॉकपोल आहेत ते या ठिकाणी मतदान केंद्रांवर आता घेतले जात आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होईल. जवळपास 595 मतदान केंद्रांवर आज ही सगळी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 20 प्रभागातील 81 नगरसेवक पदासाठी जवळपास 300हून अधिक उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांचं भवितव्य आज याच ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. आपण जर बघितलं तर आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे त्याकडे देखील लक्ष लागलेलं ते एक महत्त्वाची प्रभागामध्ये ही सगळी निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूरमध्ये या सगळ्या महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया किंवा एकूणच ही सगळी तयारी आता जवळपास पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. आता ठीक, नक्कीच धन्यवाद चंदन. त्याच्यानंतर भूषण आणि विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अगदी थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होतीये. अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं